नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। गावातली ही सुंदर सकाळ आणि सकाळची ही कामं या सगळ्या गोष्टी मी आता मिस करणार आहे, कारण आज आमची सुट्टी संपून आम्ही निघणार आहोत भिवंडीला। तर आज घरी जायचं होतं म्हणून रात्रीच मी सगळ्या बॅगा पॅक करून ठेवल्या आणि सकाळी जरा लवकरच उठले। तरी ते प्रियाच्या मिस्टरांनी 2 किलो मटण आणि 2 किलो चिकन आणून ठेवला होता, तर तो मी पहिले फोडणीला टाकला। चिकनचा मी इथे रस्सा केला होता आणि मटण मी इथे सुका केला होता। तर सकाळ सकाळ झाडाखाली बरीच जांभळं पडली होती, ती सगळी मला भाऊंनी गोळा करून दिली। तर आमचा स्वयंपाक होईपर्यंत मिस्टर इथे आम्हाला घ्यायला सुद्धा आले। तर मिस्टर इथे आल्यानंतर पहिले फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर थंडा वगैरे घेऊन आम्ही इथे मामांकडे निघालो। तर मी इथे मामांच्या घरी 2 दिवसापूर्वी जाऊन आले होते, पण मिस्टरांच्या सोबत मी पुन्हा एकदा यांच्या घरी आले। तर आत्याच्या घरी मी तशी सकाळी लवकरच जाऊन आली होती, पण जाताना त्यांनी पुन्हा एकदा मला घरी बोलवलं होतं। तर जेव्हा मी इथे आत्यांच्या घरी येते त्यावेळी जाताना ते माझी ओटी भरूनच मला घरी पाठवतात। नेहमी ओटी का भरता म्हणून मी त्यांना बोलले, तर ते म्हणाले तू माझ्या भावाची सून म्हणजे माझी सून आहे आणि घरच्या लक्ष्मीला कधी घरातून रिकाम्या हाताने पाठवायचं नसतं। तर चला, परमेश्वराने मला तसं खूप काय दिलंय, पण त्यांनी दिलेल्या सगळ्या वस्तू मी अगदी आवडीने आणि प्रेमाने जपून ठेवते, कारण नुसते फॉर्मॅलिटी म्हणून दिलेल्या भेटवस्तूपेक्षा प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूची किंमत खूप मोठी असते। तर इथे आत्यांच्या बागेतून कोरफड आणि कढीपत्ता मी घेतली होती, पण कोरफड माझी तिथेच राहून गेली। तर इथे सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर पुन्हा एकदा मी प्रियाच्या घरी आलो आणि त्याच्यानंतर पटापट मी इथे सगळ्यांना जेवण वाढलं। तर संध्याकाळी घरी जायला ट्रॅफिक होईल, त्यामुळे दुपारी पटापट जेवण केलं आणि लगेचच आम्ही आमच्या घरी निघालो। तर इथे जेवण झाल्यानंतर प्रियाच्या मिस्टरांनी फणस कापून ठेवला होता, पण ते खाण्यासाठी पोटामध्ये जागाच उरली नव्हती। तर त्यातले थोडे घरी मी डब्यामध्ये पॅक करून घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी निघालो। तर इथून खूप साऱ्या गोष्टी मला भेटवस्तू म्हणून आल्या होत्या आणि काही आंबे मी इथून विकतही घेतले होते। तर आज या सगळ्यांना बाय बाय करताना का कुणास ठाऊक माझ्या मनामध्ये खूप दुःख वाटत होतं। कसं आहे ना, माझ्या आयुष्यामध्ये खरोखर प्रेम करणारी माणसं अगदी हाताच्या बोटा एवढीच आहे। त्यातलीच ही प्रिया माझ्यावर बहिणीप्रमाणे जीव लावते आणि आईप्रमाणे प्रेमही करते। तर खरं म्हणाल तर ती माझ्या मिस्टरांची भाची आहे, पण ती माझी मैत्रीण कधी झाली ते मला कळलंच नाही। तर चला, इथे जाताना मला इथे माझ्या आईलाही आंबे वगैरे द्यायचे होते आणि येताना माझी मटकी आणि वालही घ्यायचे होते। तर आम्हाला घरी जायला उशीर होत होता आणि असंही मला माहेरी थोड्या दिवसात यायचंच आहे, त्यामुळे आंबे देऊन मी नंतर आमच्या घरी निघाले। तर दुपारीच आम्ही निघालो होतो, त्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही इथे भिवंडीलाही पोहोचलो। तर जाताना मी फक्त 4 बॅगा नेल्या होत्या आणि येताना मात्र इतकं सारं सामान मी घेऊन आले होते। यातल्या काही वस्तू मी खरेदी केलेल्या होत्या, तर काही वस्तू मला भेट म्हणून आल्या होत्या। तर इथे घरी आल्या मुलींना भूक लागली होती, म्हणून मिस्टरांनी त्यांना भेल करून दिली आणि रात्रीच्या जेवणासाठी मस्त आम्ही चायनीज ऑर्डर केला। तर रात्रीचं जेवण झाल्यानंतर पटापट मी सगळी कामं आवरून घेतली आणि त्याच्यानंतर सगळं सामान मी पिशव्यांमध्ये बाहेर काढून ठेवलं, कारण येताना मी आंब्यांसोबत वाल आणि मटकीही आणली होती, म्हणून ती पहिले मी पिशवीतून बाहेर काढली आणि माळ्यावर टाकली, कारण आंब्यांचा थोडा तरी वास वालांना लागला असता तर सगळे वाल माझे खराब झाले असते। आणि त्यातल्या काही वस्तू फ्रीज मध्ये ठेवण्यासारख्या होत्या, म्हणून मी ते फ्रीज मध्ये ठेवून बाकीचं सगळं सामान असंच ठेवून दिलं। तर चला, गेली होती मी सासरच्या गावी, पण येताना मात्र माहेर सारखं प्रेम घेऊन आली।